नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. दिवाळी तुमची कशी गेलेली आहे हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगालच. आणि माझी पण दिवाळी खूप छान गेलेली आहे. आम्ही 15 दिवसाच्या दिवाळीच्या सुट्ट्या होत्या आणि आता शाळा लागलेली आहे. आम्ही कालच गावावरून आलेलो आहे आणि रूम इतकी प्रचंड खराब झालेली होती. आता काल क्लिनिंग केलं थोडंफार आणि काही काही क्लिनिंग राहिले आहे ते आज करणार आहे. झाडं पण माझी छान व्यवस्थित आहे. हे बघा माझे मनी प्लांट कशा रीतीने छान झालेले आहे. मी कधी पण गावाला जायचं असते ना, मी मोठ्या बकेटमध्ये किंवा गंजात पाणी भरून मनी प्लांट त्यात ठेवत असते. चांगल्या परीने ते ग्रो होतात आणि खराब पण होत नाही. का थोडेफार खराब होतात पण बाकीचे सगळे छान राहतात. मी ते सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मनी प्लांट आता मी बघत मी किती कशा रीतीने मी ठेवत आहे. छान घासून घेतले ते डबे आणि त्याच्यात टाकून ठेवत आहे. 15 दिवसात पाणी ते छान व्यवस्थित पुरलेलं आहे. हे सगळे कामं आवरून मी आता इथे बॅग काढायला घेतली आहे. धुवायचे कपडे वेगळे आणि कपाटात ठेवायचे कपडे मी असे वेगळ्या रीतीने ठेवलेले आहे आणि मी आता सगळे कपडे कपाटात ठेवून घेते आहे. आणि लगेच आपल्या सगळ्याची आवडती वस्तू म्हणजे ती फराळाची पिशवी. ह्यावेळेस माहेरी जाता नाही आलं म्हणून सासूबाईंनी सगळे छान व्यवस्थित पद्धतीने पॅक करून दिलं होतं. हे अद्वैसाठी गुलाबजामुन, शेवया, चकली, चिवडा ह्या सासूबाईंनी पॅक करून दिल्या होत्या. आणि आपला सगळ्याचा आवडता पदार्थ हाच असतो दिवाळीचा, चकली, चिवडा, शंकरपाळ्या, अनारसे. अद्वैसाठी काय काय त्यांनी पॅक करून दिलं होतं ते त्यांना दोघांनाच माहीत. आता मी अनसेन करत आहे आणि व्यवस्थित मी इथे सगळं सामान असं पॅक डब्यामध्ये ठेवलं होतं आणि थोडा वेळ आराम केल्यानंतर मी सगळे कपडे व्यवस्थितरित्या धुवून काढले. सगळे टॉवेल कपडे वगैरे छान. काही कपडे मी अगोदरच धुतले होते, नंतर काही कपडे थोडा आराम केला आणि बाकीचे नंतर जे काय आहे ते कपडे धुतले होते. अद्वैचे टॉवेल्स वगैरे हे छान स्वच्छ करून घेतले कारण की धूळ बसलेला असतो त्याच्यावर. एवढ्या दिवसात रूम बंद असल्यावर धूळ बसतो. आता वाजलेले आहे 1 आणि अद्वैला आता स्कूलमधून आणण्याचा टायमिंग झालेला आहे. मी छान अशी रेडी झालेली आहे. तुम्ही मला नक्कीच सांगा की मी कशी दिसते आहे. माझा चेहरा ग्लो करते. गावाचं पाणी मला सूट झालं आहे नाही झालं हे तुम्ही मला नक्कीच सांगालच. की मी आता त्यालाची वेळ झाली आहे त्याला स्कूलमधून आणायची. त्याच्या स्कूलबद्दल काही गोष्टी आहे मी तुमचं शेअर करेन. जर ट्राय करून बघते मी. जसं शेअर करता आल्या तर मी करेन कारण की तिथं अलाउड नाही आहे. सिक्युरिटी ही टाईट असते. लहान मुलांची शाळा सिक्युरिटी ही असलीच पाहिजे. तर मी प्रयत्न करून बघते. चला तर मग भेटूया त्याच्या स्कूलला. मी ते अद्वैला स्कूलला घेऊन आले. मी ट्राय केलं पण नाही जमलं मला रेकॉर्ड करता नाही आलं तेवढं. तर आत्ताच आम्ही घरी आलेलो आहे. अद्वैला मी स्कूलमधून घेऊन आलेली आहे. आता त्याला फ्रेश करते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते. ठीक आहे? काय म्हणते, कशी झाली स्कूल? छान झाली ना? काय म्हणे टीचर वगैरे? काहीच नाही. लाड केला तुझा छान? कशा कशा गोष्टी केल्या सांग ना मला काही गोष्टी तुझ्याबद्दल. मला नाही येत तुला काय नाही येत गोष्टी? का नाही येत गोष्टी? संध्याकाळी मस्त असं आम्ही रेडी होऊन निघालो बाहेर फिरायला. थोडं मंदिरात अद्वैला घेऊन जाऊ म्हटलं कारण की त्याला गावावरून आल्यावर थोडं छान नाही वाटत. करमत नाही. कोणत्याही मुलांना झाला गावावरून आल्यावर करमत नाही कारण की आजी आजोबांची ओढ, गावाची ओढ ही वेगळीच असते. गावावर नदी नाले सगळं छान फिरायला भेटते, शेतात वगैरे जायला भेटते. त्यालाच काय आम्हालासुद्धा गावावरून आल्यावर करमत नाही. तर बघा आम्ही इथे आलो होतो साईबाबाच्या मंदिरात. तर किती छान मस्त प्रशस्त अशी जागा आहे. किती छान मंदिर आहे आणि त्याच्याच साईडने इथे तुळजाभवानीचं मंदिर आहे. देवीचा चेहरा बघा किती अट्रॅक्टिव्ह वाटते. असं मन प्रसन्न करून तिचे डोळे असे सांगत आहे की आपल्यासोबत काहीतरी बोलून राहिली आहे. एवढं छान परिसर होतं. आम्हाला खूप आवडलं. एवढं शांत ग्रीनरी खूप होती. दोन्ही मंदिर आजूबाजूनीच आहे. साईबाबाचं आणि तुळजामातेचं मंदिर. आम्ही प्रत्येक वेळी इथे येत असतो, दर्शन घेत असतो. अद्वैला हे दोन्ही मंदिर खूप आवडतात. खूप प्रसन्न वाटते इथं आलं की मन असं भरून जाते. छान वाटते. असं छान मस्त म्हणजे मन असं प्रसन्न होते. बाकी काय एवढंच ना, आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे एवढ्याच आपल्या अपेक्षा असतात. इथे बघा हा का करून राहिला, गोल 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 फिरते. प्रदक्षिणा याला देवाची खूप आवड आहे. त्याची तो आवड नेहमी तो जपून राहावी एवढीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. तर आत्ताच आम्ही बाहेरून आलेलो आहे. छान असं फिरून अद्वैला थोडं बाहेर नेलं होतं. तर आता मी इथे हा व्हिडिओ एंड करत आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.